श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलिले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐशा कालियाला यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास. देवी माझ्या दुर्दैवा तुडवुनिया वासुदेवा, दास गुन्हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी. मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस. ऐशे जरी आहे सत्य परी नको पाहू संत, माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुशितांनी कुटाळी केली. वर्गणीची काहू पडली जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जेन घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्या वरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसोन, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्याची मठ साचा, अवघी वने हा बगीचा पलंगजांचा मेदिनी. अष्टसिद्धी दाशीपरी राबताती ज्याच्या घरी, तोन तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण त्याशी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेले जाण प्रतिकार करण्यात माझा. तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलका रातो कोठून होई सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने. रोग बरा करण्याभली औषधाची योजना केली, प्राणासाठी नशे झाली ती हे ध्यानी धरावं. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले. तैशी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वता. पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की, संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा कुतर्कणा चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मूढ हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाना, तेथे टाकिल्यावरी दाना ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्यान, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता अगणित होते सर्वता, एक दाना टाकिता मेदिनी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार वर्गणीती जमे फार, शुल्लकाच्याने होणार कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी मग वान कशाची. बांधकाम कोटाचे चालता शेगावी साचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो. आपण तेथे बसल्याविने कामन चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून. तई महाराज वदले तयास कार्य खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नशे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नशे. मारुती रामरूप झाला परी रामासन्निध नाही बसला, तो उभाच पहा राहिला कर जोडूनी रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधीला तो मध्ये जाणं ऐशे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणि 1 एकर तुम्हाला लागणे काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास.
परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा. एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावाशी. या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महाराजे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला शे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणीन कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांची चमत्कार ते आता वर्णितो. मेहकरच्या सान्निध्याला सवडद नामे ग्राम भला. त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झडून गेली तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनु ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला हाती. समर्थांची ऐकून कीर्ती शेगावाशी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत. तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई. कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर मारिली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला समर्थास न्याहाळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे थाडिले. फडाफड मारिल्या मुखात आणखी वरती एक लाथ. खाकरोनी बेडक्याप्रत थुंकले त्याच्या तणुवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला. बेडका होता जो कापडला तयाची अंगावर. तो त्याने घेऊन करी चोडून अवघ्या शरीरी. लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्याशी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. यावर यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोडीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. ऐशे वेडे पीर विचरू लागता भूमीवर. त्याशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐशे मानिती. याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास ऊत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातळा. याशी तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याची सोडून आलास किरे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयेशी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वशे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही. मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणिली. त्याचे पाहण्याप्रत्यंतर चाल जाऊ एकवार. स्नान केलेल्या जागेवर वेळा आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेशी. तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळाशी आला अनुभव गोसाव्या परीच. वृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधीही किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी. कुशीत कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐशे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले तयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत भेगा पदीच्या निमाल्या समस्त.
दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवाकारण गायनही आवडते. बायको गंगा भारतीची अनुसूया नावाची, ती शेगावी आली साची न्याया निजपतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा सवडत जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माये खरी हिला अंतर देऊ नको. मातुश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता सवडतात पुन्हा रोग होईल पूर्ववत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती. या परमार्थ किरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला. दिले धाडून राहिला आपण तसा शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची. त्यास कला गायनाची येत होती विविध हो. प्रत्येही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाना. समर्थांच्या सान्निधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन. वस्तू अशीच आहे गाणं रंजविणारी सर्वाते. हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौष माशी झामशिंगा आला शेगावाशी. बोलता झाला समर्थांशी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला तै आपला करार. ऐसा होता समर्था मी नाही येता आता. नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत आता चला मुनगावात. मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुनगावात माझी घरी काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा. झामशिंगाबरोबर मुनगावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर तोन आनंद वर्णवे. झामशिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा. मुनगाव झाले गोदातीरा दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ मुनगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका. तै महाराज बोलले देखा ऐसी झामशिंगाशी. झामशिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामशिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामशिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण. तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाना. भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी. कडकडाती कांतारी लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले. मग झामशिंगाने विनविले महाराजास येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुडी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला हा नवे पावसाळा. अगांतुक बेटा आला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ. मग म्हणतील लोक ऐसे झामशिंगे केले पुण्य हा भंडारा घालून. ते भोवले आम्हाला गुण वा खूप तरा पुण्याची. तै महाराज म्हणाले झामशिंगा ऐसा संचित होशी कागा. तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारितो त्याशी. ऐसे बोलना आकाशाशी. पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले. ते एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुनगावी. झामशिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांची चरणी भली त्या मुनगाव ग्रामात. लोक त्या मुनगावात समर्थांचे झाले भक्त.
पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा. भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत. लोक नवशे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेटैया तेलंगणात केर पुंजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वराडात नावे ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षाशी करावया वारीशी. येत नियमी शेगावाशी घ्याया दर्शन समर्थांचे. जैसे काते वार करी वद्य पक्षा माजारी. जाती इंद्रायणीचे तिरी देहू आळंदी गावाला. तैसाच हा वराडात वारी वद्य पक्षात. करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात रोग ग्रंथिक सन्निपात. बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते डोळे होती लाल बहु. आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळतसे शुद्धी न काही राहतसे. तलखी अंगाची होतसे बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात. त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली गावोगावी पसरली. त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुणगावावरी. तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला. कसकस त्याला घरीच आली परीती त्याने चोरिली. शेगावाची वाट धरली आपल्या पिता समवेत. येता 5 कोसावर शरीराशी भरला ज्वर. एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात. ऐशे पाहून पुशेतात कारे पुंडलिका ऐशे करीशी. पुंडलिक म्हणे बापाला बापा मशी तापा आला. गोळा एक काखेला उठला आहे यदवा. शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवे मुळी. काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयागणा वारीस खंड पाडिना. दाव तुझ्या दिव्य चरणा भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर. जरी सांडले शरीर तरी न त्याची पर्वा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षणा आता करी. ही साथ झाली वैरी नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंतातुर ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला. देवान दिवा नेई भला हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास. आणू का या समयास तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी. उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास. नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिका आला अति कष्टी शेगावाला. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली. काख त्यांनी चाफुली अति जोर करून या. आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर. टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदताक्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागच्या जागी जिरोनी ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे समर्थे घेता 2 साचे. कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघड्या डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी. कामधेनू हसल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला पुंडलिक गेला मुणगावाला. हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणी. मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखदो हो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ त्रयोदशोऽध्याय समाप्त.